हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC आस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत। तर आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण काही क्वेश्चन बघितलेले आहे। तर आपण PYQ सिरीज चालू केलेली आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण पॉलिटी आणि इकॉनॉमीचे क्वेश्चन बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा। तर पहिला प्रश्न, तर हा सायन्सचा प्रश्न आहे। खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? तर ऑप्शन आहे नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि वरीलपैकी सर्व। तर कोणता वायू आहे तो का जो पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरत असतो? तर तो आहे नायट्रोजन। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन फर्स्ट। नेक्स्ट क्वेश्चन, तर जोड्याला तर पर्यावरणासंबंधी कायदे दिलेले आहे आणि वर्षे दिलेले आहे। तर काय आहे? पर्यावरण संरक्षण ॲक्ट, ब पर्यावरण स्नेही कुपट्टी योजना, क जैव औषधी कचऱ्याचे संबंधी कायदे आणि ड नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे। आणि इकडे वर्ष दिलेले आहे 1991, 2000, 1980 आणि 1998। तर पर्यावरण संरक्षण ॲक्ट कधी करण्यात आला होता? तर तो 1986ला करण्यात आलेला होता। आणि पर्यावरण स्नेही कुपट्टी योजना ही 1991ला आणि जैव औषधी कचऱ्याचे संबंधी कायदे 1998 आणि नगरपालिका घनकचरा नियोजन कायदे हे 2000 साली करण्यात आलेले होते। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फोर्थ हे याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर काय आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी ती त्यांनी स्वतःहून सोडून दिली। दुसरं काय आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय सभा येथे बोलावली। तर पर्यायी उत्तरे काय आहे? केवळ अ, केवळ ब, तिसरं दोन्ही अ व ब, चौथं दोन्ही नाही। तर आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे। तर अविधान काय आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी भारतीय नागरी सेवेसाठी निवड झाली होती, परंतु राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी ती त्यांनी स्वतःहून सोडून दिली। तर हे विधान चुकीचं आहे। त्यांनी राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी सोडून नव्हती दिली, तर त्यांनी वय चुकीचे सांगितल्याचा आक्षेप घेऊन त्यांना ICSच्या सेवेत दाखल करून घेतले गेले नव्हते। दुसरं काय आहे? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी डिसेंबर 1885 मध्ये अखिल भारतीय सभा येथे बोलावली। हे विधान पण चुकीचं आहे। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे। अ व ब हे दोन्ही विधाने चुकीचे आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे? तर काय आहे? भारतातील बहुतांशी भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगी शिवाय घरी दारू बनविणे बेकायदेशीर आहे। आणि ब भारतात केवळ स्वतःच्या वापराकरिता परवानगीशिवाय घरी दारू तयार केली जाऊ शकते। तर पर्यायी उत्तरे आहे केवळ अयोग्य, केवळ ब योग्य, कोणतीही योग्य नाहीत आणि दोन्ही योग्य आहेत। तर याचं उत्तर काय आहे? तर फर्स्ट ऑप्शन हे बरोबर आहे, केवळ अयोग्य। तर भारतातील बहुतांशी भागात राज्य उत्पादन विभागाच्या परवानगीशिवाय घरी दारू बनवणे बेकायदेशीर आहे, परंतु भारतात केवळ स्वतःच्या वापराकरिता परवानगीशिवाय घरी दारू तयार केली जाऊ शकते हे विधान चुकीचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे हम दो हमारे दो कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे? तर ऑप्शन आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952, 20 कलमी कार्यक्रम, तिसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं आणि चौथं नवीन लोकसंख्या धोरण 2011। तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे हम दो हमारे दो हे धोरण कोणत्या उद्दिष्टांपैकी आहे? तर हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 2000च्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणानुसार कुठल्या वर्षापर्यंत आपल्या देशाची लोकसंख्या स्थिर होण्याचे उद्दिष्ट आहे? तर पर्यायी उत्तर आहे 2046 सालापर्यंत, 2050 सालापर्यंत, 2049 सालापर्यंत आणि 2047 सालापर्यंत। तर आयोगानं हा प्रश्न रद्द केलेला होता। नेक्स्ट क्वेश्चन, लिंग असमानता निर्देशांकांमध्ये महिलांविषयीच्या ज्या 3 परिणामांचा समावेश होतो ती म्हणजे 1. सरासरी आयुर्मान, शैक्षणिक यशप्राप्ती आणि उत्पन्न किंवा मिळकत। दुसरं काय आहे? शिक्षण, आर्थिक सहभाग, आर्थिक संसाधनांची मालकी, तिसरं जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग आणि चौथं वरीलपैकी एकही नाही। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तिसरं ऑप्शन 3 जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग। तर लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयी या 3 परिणामांचा समावेश होतो। पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्य रेषेखाली असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक -0.39 इतका आहे। ही बाब असे दर्शवते की काय दिले ऑप्शन, ज्या पद्धतीचे शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटवण्यासाठी फारसा काही परिणाम झाला नाही। दुसरं, शहरीकरणाचा गरिबी घटवण्यासाठी
फार खोलवर परिणाम झाला आहे. तिसरं, शहरीकरणामुळे गरिबीत वाढ झाली आहे. आणि चौथं, वरीलपैकी कोणतंही नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या आणि दारिद्र्यरेषेखालील असणारी लोकसंख्या यांचा सहगुणांक वजा 0.39 झाला होता. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? ज्या पद्धतीचे शहरीकरण झाले आहे त्याचा गरिबी घटवण्यासाठी फारसा काही परिणाम झाला नाही. तर ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? तर पर्यायी उत्तर आहे निरक्षरता निर्मूलन, सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण, तिसरं 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण, आणि चौथं वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर शिक्षण हक्क कायदा 2009चा मुख्य उद्देश काय होता? तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे. तर ऑप्शन 3 हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले? तर एक काय आहे? आर्टिकल 36, आर्टिकल 46, आर्टिकल 39 आणि वरीलपैकी एकही नाही. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर आर्टिकल 46 ऑप्शन सेकंड हे याचं योग्य उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलननिर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे? तर ऑप्शन काय आहे? 85 कोटी रुपये, 115 कोटी रुपये, 200 कोटी रुपये आणि वरीलपैकी एकही नाही. तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलननिर्मिती विभागास कायमस्वरूपी किती निधी ठेवण्याचा स्वरूपाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे? तर ते 115 कोटी रुपये. तर ऑप्शन सेकंड हे याचं योग्य उत्तर आहे.